मुंबईमधील दक्षिण मुंबई ही लोकसभेची जागा नेमकी कोण लढवणार याची चर्चा सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळी नावं येत होती. अर्थात सगळ्यात जास्त चर्चा सुरू होती ती मनसे निवडणुकीतून लढवणार का? आणि या सगळ्या घडामोडीमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्याबरोबर आहेत. दक्षिण मुंबईची जागा मनसेला देतील ही खूप जोरदार चर्चा सुरू होती. अशा परिस्थितीत आता स्वतः राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा द्यायची घोषणा केलेली आहे. मोदींना पंतप्रधानांना थेट बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यावर तुमची पहिल्यांदा प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना पाठिंबा द्यायचा ठरवला आहे आणि महायुतीला पाठिंबा देण्याचं घोषित केलं आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ह्या पाठिंब्यातून महायुतीची ताकद अजून वाढेल, अजून भक्कम होईल आणि या महाराष्ट्रात आणि देशात नरेंद्र मोदीजींचं सरकार परत एकदा स्थापन होण्याचा मार्ग आता संपूर्णपणे मोकळा झालेला आहे. मनसे दक्षिण मुंबईची किंवा शिर्डी अशी निवडणूक लढवेल असं सांगितलं होतं, पण शिर्डीमध्ये तर आधीच स्वतः शिवसेनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी तिथे उमेदवाराची घोषणा केली होती. सर्वाधिक लक्ष होतं दक्षिण मुंबईचं आणि दक्षिण मुंबईमध्ये आपण सुद्धा मोठे एक दावेदार मानले जात आहेत. आपली वेगवेगळ्या ठिकाणी आत्ता वेगवेगळ्या विधानसभेमध्ये लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा संपर्क सुरू आहे. आता मनसेच्या या भूमिकेमुळे कशा स्वरूपातला मार्ग मोकळा होईल असं म्हटलं जातं? नाही, हे पहा, दक्षिण मुंबई इथे भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चितपणे जास्त आहे. भारतीय जनता पक्षाचे 2 विद्यमान आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांची संख्याही जास्त आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साह आहे की ही जागा भारतीय जनता पक्षाने लढवावी. तसं असतानाही युतीत काही गोष्टी एकमेकांच्या संगनमतानी करायच्या असतात आणि त्यामुळे ह्या संदर्भातला निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीतील घटक सगळे पक्ष मिळून घेतीलच. आमची ही मागणी राहील, ही सीट भारतीय जनता पार्टीने लढवावी, परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतिम असेल आणि महायुतीतल्या घटक पक्षातला जो उमेदवार इकडनं निवडणूक लढवेल त्याला आम्ही समर्थन देऊ आणि त्याचं काम करू. नार्वेकर साहेब, दक्षिण मुंबई हा एक तर मल्टी कॉस्मॉसी शहर एक मानलं गेलेलं आहे या लोकसभा आहे की ज्याच्यामध्ये शहरी पण आहेत, मराठी पण आहेत, नॉन मराठी पण आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपासाठी हा मतदारसंघ अनुकूल कसा राहील जर मराठी चेहरा म्हणून तुम्हाला दिला गेला तर असं वाटतं? नाही, भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास या सिद्धांतावरती विश्वास ठेवून काम करत आलेला आहे आणि असं असताना आपण बहुसंख्य मतदार हे मराठी आहेत याबद्दल कुठचाही वाद नाही आणि इकडे तेवढ्याच प्रमाणात उत्तर भारतीय आणि गुजराती मारवाडी समाजातले पण मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. त्याचसोबत जवळजवळ 20-22% मुस्लिम मतदार आहेत. असा हा कॉस्मोपॉलिटन आपण म्हणालात तसं विभिन्न समाजातील लोकांनी घडलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघात असा चेहरा जो सगळ्यांकडनं स्वीकारला जाईल असा चेहरा देणं आवश्यक आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की ज्या वेळेला महायुतीत हा निर्णय होईल त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा निर्णय केला जाईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं जे दावे आहेत की मराठी मतदार त्यांच्या बाजूने राहतील आणि मराठी इथले जे विद्यमान खासदारांचा वारंवार दावा येतो की इतर मराठी वर्ग त्यांच्याही देखील पाठीशी राहतील, यामुळे त्यांचा दावा अधिक प्रबळ होतो. नाही बघा, दावा करणं सोपं असतं पण दावा करण्यासाठी काहीतरी त्याला लॉजिक असायला पाहिजे. आजपर्यंत उबाटा गटाने मराठी माणसासाठी केलं काय ते सांगा. अजूनही तुम्ही बघा, जिथे जिथे तुम्ही जाल, वरळीत जाल, शिवडीत जाल, मुंबादेवीत जाल, भायखळ्यात जाल, कुलाब्यात जाल, मलबार हिलमध्ये जाल, गेल्या 10 वर्षात त्यांना खासदारच दिसले नाही आहेत. खासदार कामं करणं सोडून द्या, दिसले पण नाही आहेत, हुडकून बघितलं पण नाही आहे मतदानानंतर मतदारसंघात. मराठी माणसासाठी आज एवढ्या मोठ्या चाळी आहेत, एवढ्या मोठ्या झोपडपट्ट्या आहेत, शिवडीमध्ये बघा, वरळीमध्ये बघा, यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. या मराठी माणसाच्या घरासाठी काय केलं उभाटा गटाने? एक हाती सत्ता तुम्हाला दिली गेली. 10 वर्ष तुमचा खासदार आहे, त्यापूर्वीही तुमचा खासदार होता. तुमच्याकडे सातत्याने वरळी शिवडीमध्ये तुमच्या विचारधारेचा आमदार आहे. असं असूनही लोकांना न्याय मिळाला नाही आहे. त्यामुळे मराठी माणूस हा आज त्यांच्या पाठी कोण उभं राहतं, त्यांच्या हिताचे प्रश्न कोण घेतं आणि ते प्रश्न कोण सोडवून देतं, या मुद्द्यांवरती आधारितच आपला सपोर्ट देईल, आपला पाठिंबा देईल.
आणि मराठी माणसासाठी भारतीय जनता पार्टीने जे केलं आहे ते मराठी माणसांनी सातत्याने बघितलेलं आहे. आज अभ्युदयनगरसारखा मोठा विषय जिथे मराठी माणूस, सामान्य मध्यम वर्गातील मराठी माणूस राहतो, किंवा BDD चाळीतील आमचा पोलीस कर्मचारी, मराठी भाषिक पोलीस कर्मचारी असेल, किंवा इतर 9,500 मराठी भाषिक लोक जी तिकडे राहतात, त्यांच्या घराचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न हे भारतीय जनता पार्टीने सोडवलेले आहेत. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की मराठी माणूस हा विकासापाठी उभा राहील, मराठी माणूस हा न्याय हक्कापाठी उभा राहील, मराठी माणूस कधीच आपल्या विचारधारेशी कॉम्प्रोमाइज, तडजोड करणाऱ्या लोकांना साथ देणार नाही. जे स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलेलं ह्या देशासाठी, ते स्वप्न नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केलं आहे. आणि ती स्वप्नपूर्ती झाल्यानंतरही काही उभाट्यातल्या नेत्यांची या संदर्भातली भूमिका काय होती ही संपूर्ण देशाने बघितलं आहे, मराठी माणसांनी बघितलं आहे. आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे मराठी माणूस हा खंबीरपणे महायुतीच्या बाजूनीच उभा राहील. मराठी माणूस ही एक भावनिक साद जी कायम उभाटाकडनं दिली जाते, त्याचा परिणाम काय होईल असं दिसतं. कारण की भाजपाविषयी एक मतप्रवाह निर्माण केला जातो. आज देखील अरविंद सावंत थेट आरोप करतात की गुजरातची लोक मुंबई बळकावू पाहत आहेत, अशा स्वरूपाच्या आरोपांना. बिनबुडाचे आरोप करणं अत्यंत सोपं असतं. त्यांनी दाखवू दे, ज्या वेळेला 2.5 वर्ष ह्या राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला इकडनं जी प्रक्रिया होती सगळे उद्योगधंदे बाहेर जाण्याची, ती त्यांनी सुरू केली. आणि त्याचं कारण हे होतं की त्यांनी केलेली दिरंगाई, त्यांनी केलेली अडचणी उद्योगधंद्यांसाठी. त्यामुळे हा आरोप स्वतःवरती करणं आवश्यक आहे की शिवसेनेमुळे, आणि माझं तर हे अजिबात मत नाही की उद्योगधंदे बाहेर जात आहेत. मराठी माणसाला खंबीर करण्यासाठी मराठी माणसाचं SGDP म्हणजे स्टेट ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा भारतीय जनता पार्टीच्या शासनकाळात वाढलेला आहे. त्याचा थेट फायदा हा सामान्य मराठी माणसाला होत आहे. आज आपण बघितलं तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाखो मराठी माणसांना घरं मिळालेली आहेत. आज उज्ज्वला योजनेअंतर्गत लाखो मराठी महिलांना, आमच्या भगिनींना घरात सिलेंडर मिळालेले आहेत. आज आपण बघितलं तर आयुष्यमान भारत ह्या संकल्पनेतनं लाखो मराठी माणसांना हेल्थ इन्शुरन्स मिळाला आहे. आज उपचाराशिवाय कोणीही मरणार नाही याची खात्री नरेंद्र मोदीजींनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, या लोकांनी मराठी माणसांची ही सोय केलेली आहे. त्यामुळे मराठी माणूस जो आहे तो ह्या विकासाकडे बघेल. मराठी माणूस केवळ भावनिक मुद्द्यांवरती खोट्या भावनिक मुद्द्यांच्या आहारी न जाता विकासाकडे बघेल. आणि आपला खरोखर फायदा कोण करून देतं, आपल्याविषयी चिंता कोणाला आहे, याचा विचार करूनच पाठिंबा देईल. नार्वेकर साहेब, आपण इथले एक प्रमुख दावेदार म्हणून लोकसभेचे उमेदवार दक्षिण मुंबईचे ओळखले जाता. अशा परिस्थितीत तुमची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते, जाहीर केली जाईल असं म्हणलं जातं. अशा परिस्थितीत उभाटाकडनं एक सूर लावला जातोय, तो म्हणजे जे शिवसेनेच्या बाबतीत निकालपत्र दिलं गेलं त्याच्यामध्ये तुम्हाला विलन केलं जातं आहे. मी दिलेला निकाल हा कायद्याच्या मर्यादेत राहून कायद्यात दिलेल्या तरतुदीनुसार दिलेला निकाल आहे. आणि उभाटा गटाकडून सातत्याने ह्या निकालाविषयी आक्षेप घेतले जात आहेत. परंतु निकालाविषयी म्हणजे केवळ नार्वेकरांविषयी आक्षेप घेतले जात आहेत. निकालात काय चुकलं आहे हे सांगायचं धाडस त्यांच्यात नाही. काहीतरी खोट्या क्लिप्स बनवून त्या फिरवायच्या, अर्धवट क्लिप्स करायच्या. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पण या संदर्भातली, जर का निकाल एवढाच एकतर्फी असता किंवा कायद्याला धरून नसता, तर सुप्रीम कोर्टात पहिल्या सुनावणीतच या निकालावरती स्थगिती दिली असती किंवा या निकालाला रिव्हर्स केलं गेलं असतं, ओव्हररूल केलं गेलं असतं. पण सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं आहे की या विषयात असा निर्णय घेता येणार नाही, याचा सखोल अभ्यास करायला लागणार, अध्यक्षांचं खरोखर चुकलं आहे का हे तपासायला लागणार. तसं प्रथमदर्शनीय दिसून येत नाही. आणि म्हणूनच हे केलेले आरोप सगळे बिनबुडाचे आहेत, याला कोणतेही तथ्य नाही. केवळ एक नॅरेटिव्ह सेट करणं आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा हा केविळवाणा प्रकार आहे, ज्यातला मराठी माणूस किंवा मुंबईतली जनता बळी पडणार नाही. हे नॅरेटिव्ह का केलं जातं? कारण की थेट उमेदवार आहेत, तुम्ही असाल, प्रतिस्पर्धी असाल म्हणून, की पूर्णच भाजपाविषयी प्रतिमा तयार करून घ्यायची? नाही, यात भाजपाचा काय विषय येतो? यात भाजपा कुठची पार्टी नव्हती या प्रोसिडिंगमध्ये, त्यामुळे भाजपाचा याच्यात काही विषय येतच नाही. प्रश्न एवढा आहे की कसंही करून आपल्याकडे विकासासंदर्भातले मुद्दे नाहीत,
आपण 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतात त्यावेळेला महाराष्ट्रात काय विकास केला हे सांगण्यासारखे तुमच्याकडे मुद्दे नाहीत. आणि म्हणूनच खोटे मुद्दे तयार करून एक प्रकारचं संभ्रम निर्माण करणं हा याच्या पाठचा हेतू आहे. पण आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी आपल्या मार्फत उभाटा गटाला, उद्धव ठाकरेंना हे आव्हान देतो की त्यांनी माझ्यासमोर 1 to 1 बसून दाखवावं, त्यांनी त्यांचे टॉपमोस्ट वकील आणून दाखवावे की या निकालात काय चुकलेलं आहे. तुम्हाला वाटतं की हे तुम्ही दिलेले निकाल हे 100% एक व्यवस्थित न्यायव्यवस्थेच्या आधारावरच आहेत? मी दिलेला निकाल हा संपूर्णपणे कायद्याने स्थापित केलेले जे नॉर्म्स आहेत त्याच्या आधारावरती, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्सच्या आधारावरती आणि डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स 1986 या नियमांच्या आधारावरतीच दिलेला निर्णय आहे. याच्यात कुठच्याही प्रकारची चूक अथवा कुठचीही शॉर्टफॉल नाही आहे हे मी ठामपणे आपल्याला सांगू शकतो. आता शेवटचा प्रश्न की तुम्ही या सगळ्या दरम्यान तुमच्या विरोधात दक्षिण मुंबईतनंच निवडणूक अधिकाऱ्यांकडे एक तक्रार दिली गेली. विधान भवनमध्ये तुम्ही पॉलिटिकल मिटिंग्स करताय, तिथे स्वरूपातले घेताय, याच्यावर काही खुलासा कराल आपण? नाही, हे परत बिनबुडाचे आरोप आहेत. मी कुठचंही असं कृत्य केलं नाही आहे ज्यातून आचारसंहितेचा भंग होईल. मी एक संविधानिक पदावर असल्यामुळे मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे. एवढंच सांगू इच्छितो की सरकारी दफ्तरात म्हणजेच MTNLच्या ऑफिसमध्ये पक्षाच्या बैठका घेऊन, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन तिकडे मार्गदर्शन करणं हे कुठच्या आचारसंहितेत बसतं हे पहिली आपण अरविंद सावंतांना विचारा. आणि एक जबाबदार संविधानिक पद भूषण केलेला व्यक्ती असल्यामुळे मला भेटायला अनेक लोक हे आज नव्हे सातत्याने येत असतात, आपल्या अडचणी सांगत असतात आणि त्यावरती कुठच्याही प्रकारची रोख किंवा बंधन आहे असं मला वाटत नाही. शेवटी मी एक लोकप्रतिनिधी आमदार आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा अध्यक्ष आहे. लोकांचे प्रश्न जर सुटत नसतील तर अध्यक्षांच्या ध्यानी आणून देणं आणि अध्यक्षांनी ते समजून घेणं हे क्रमप्राप्त आहे. तुमची उमेदवारी अखेर जाहीर होण्याच्या आधी आता जवळपास मार्ग स्पष्ट झालेला आहे, सगळीकडे तुमचा प्रचारसुद्धा सुरू झालेला आहे. भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा प्रचार मी गेले अनेक महिने करत आहे. पण याचा अर्थ हा नव्हे की पक्षाची उमेदवारी मलाच मिळायला पाहिजे. पक्षाची उमेदवारी ज्याला मिळेल, महायुतीची उमेदवारी ज्याला मिळेल त्याच्यासाठी मी काम करणार. नाही, अपेक्षा म्हणजे जो पक्षाने मला खूप दिलं आहे. हो, आता सर्वात तरुण आमदार असूनही मला विधानसभा अध्यक्ष बनायची संधी दिली गेली, एवढी मोठी जबाबदारी दिली गेली. पक्षाने माझ्यावर भरपूर विश्वास ठेवला आहे, खूप काय पक्षाने मला दिलेला आहे. त्यामुळे माझी अजून पक्षाकडनं काही एक मागणी नाही आहे. जो निर्णय पक्ष घेईल, पक्षाला जर वाटत असेल की मी ही निवडणूक लढवून इकडनं भारतीय जनता पार्टीची जागा निवडून आणायची तर त्यासाठी पण मी तयार असेल. आपल्याबरोबर नार्वेकर होते, त्यांनी सर्व दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.